वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण कटोरी ब्लाउजच्या बॅक पार्टची कटिंग करणार आहोत. ते पण डायरेक्ट अस्तरवर करून मार्किंग करणार आहे अस्तरवर. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट कट करून अस्तरवर ठेवून कटिंग करणार आहे. तर अस्तरवर ठेवून कशी ब्लाऊजची मार्किंग करायची ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, हे मेजरमेंट आहे. यानुसार आपण ब्लाऊजची बॅक पार्टची मार्किंग करणार आहे. ते इथे मी तुम्हाला बॅक पार्ट कशा पद्धतीने असणार आहे असं मार्क करून दाखवते. हे बघा, बॅक पार्ट आपला डीप नेक असणार आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पण डीपच आहे आपले. तर स्लीव देखील आपण शॉर्टच घेतली याच्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टचं पॅटर्न असणार आहे. तर आपल्याला बॅक पार्टला काय लागणार आहे ते अगोदर आपण मेजरमेंट इथं काढून घेऊ. तर आपली ब्लाऊजची उंची आहे ब्लाऊजची उंची आपली 16 इंच. तर आपला हा जो बेल्ट आहे, आपल्याकडे मागच्या गळ्याची उंची नाही, त्यामुळे हा जो बेल्ट आहे तो किती तयार हवा आहे तो आपल्याला यातून मायनस करायचा आहे. तर बघा, आपला हा जो बेल्ट आहे तो आपल्याला डिसाईड करायचा किती हवा आहे. तर हा बेल्ट आपल्याला हवा आहे 6 इंचाचा तयार. तर आपली उंची आहे 16. तर उंचीमधून आपल्याला मायनस करायचा आहे बेल्ट. तर 16 इंच उंची आहे, तर 6 इंच मायनस केल्यानंतर आपला मागच्या गळ्याची उंची आली आपल्याला 10 इंच. ती इथं लिहून घेते मी. मागचा गळा 10 इंच. त्यानंतर आपल्याला तयार शोल्डर म्हणजे रेडी शोल्डर किती ठेवायचे, तर 2.5 इंच रेडी शोल्डर आहे आपलं. इथं लिहून घेते, कारण हे मेजरमेंट आपल्याला शोल्डर -4साठी लागणार आहे. त्यानंतर आपला नेकचा शेप कोणता आहे, म्हणजे मागच्या गळ्याचा आकार कसा आहे, तर राऊंड नेक आहे आपला. तर हे 3 मेजरमेंटनुसार आपल्याला शोल्डर -4 बघून बॅकला किती शोल्डर मायनस होतं तर ते बघायचं आहे. तर हे बघा, इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा, हा शोल्डर -4 आहे. 2 पासून तर 2.25 पर्यंत हा आपल्याला वापरता येईल. ते बघा, इथं बघायचं आहे आपलं बॅक नेक डीप किती आहे, नेकचा डीप किती आहे बॅकचा. ते बघा 10 इंच आहे. तर कुठे येतोय, 9 ते 11 मध्ये येतोय. त्यानंतर रेडी शोल्डर आहे बघा, इथे लिहिलं आहे 2 पासून तर 2.25 पर्यंत. इथे लिहिलं आहे नेकचा पॅटर्न. तर नेकचा पॅटर्न म्हणजे आपलं मागच्या गळ्याचा आकार कसा आहे, तर राऊंड नेक आहे. तर हे बघा किती होतं आहे मायनस. बघा, इथून 9 ते 11 मध्ये तर आपलं मायनस होतं आहे 3 इंच बॅकला. तर इथं लिहून घेते मी 3 इंच. चला, आता आपण डायरेक्ट कापडवर मार्किंग करणार आहे. तर कशा पद्धतीने बॅक पार्टची आपण कापडवर मार्किंग करणार मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा, इथे हे अस्तर घेतले, याला प्रेस मारून घेतली, म्हणजे आपल्या अस्तरला कुठेही अशी घडी वगैरे नाही पाहिजे, त्यामुळे मी इथं प्रेस मारून घेतले. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची किती आहे आपली, 16 इंच आपल्या ब्लाऊजची उंची आहे. तरी इथं मी एक मार्किंग करून घेते. हे बघा, 17.5 एक मार्किंग करते. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते. 1 मिनटं, तुम्हाला दिसत नसेल दाखवते. तर हे बघा, ब्लाऊजची उंची 16, पण मी इथं 17.5 एक मार्किंग करून घेते, म्हणजे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. खालून कापड आपलं जर तिरपा असेल तर त्याच्यासाठी. तर हे बघा, इथे एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ आपण अगोदर. त्यानंतर बघा, आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. तर आपले शोल्डर आहे 15.5, तर 15.5चं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचं आहे 15.5वर. तर किती आलं, 7.25 इंच. तर हे बघा, इथून मी 7.25 इंचावर एक मार्किंग करते. इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर बघा, इकडनं आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. बॅक पार्ट ड्रॉ करतोय आपण, तर फोल्ड बाजू ही म्हणजे आपलं आपण बंद बाजूला बॅक पार्ट ड्रॉ करत असतो, कारण मागे आपल्या आयहुक पट्टी नाही आहे, पुढे आयहुक पट्टी, त्यामुळे बंद बाजूला बॅक पार्ट ड्रॉ करते मी. तर स्केलनी अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, इथं आर्म होलची मार्किंग करायची. आर्मच्या मार्किंग केल्यानंतरच आपल्याला छातीची लाईन भेटणार आहे. तर त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. तर आपली साईज किती आहे, 40. तर हे बघा, डीप नेक फॉर्म्युला, आपली चेस्ट किती आहे, 40 आहे. तर कोणत्या लाईनमध्ये येते, हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, चेस्ट भागिले 6 प्लस 0.5 इंच. तर हे बघा,
40 भागिले 6 किती आलं 6.6. तर त्याच्यात प्लस करायचं आहे 0.5 म्हणजे किती येईल 7 इंचाच्या वरती एक लाईन. तुमचं जो लाईनमध्ये छातीची मार्किंग येतं आहे त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. समजलं? तर इथून आपल्याला किती मार्किंग करायची 7 इंचाचा वरती एक लाईन. हे बघ 7 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग केलं. त्यानंतर ही छातीची लाईन आहे. तर छातीची लाईन आपला बेल्ट थोडा मोठा आहे म्हणजे 6 इंचचा बेल्ट आहे आपला, त्यामुळे आपल्याला छातीमध्ये प्लस करावं लागेल. तर आपण प्लस किती करणार आहे 1 इंच. लुझिंग किती देणार आहे 1 इंच. आपली चेस्ट किती आहे 40 अधिक 1 40 अधिक 1 इंच सॉरी. तर किती झालं 41 इंच भागिले 4. तर किती येईल 10.15च्या वरती एक लाईन. ते हे बघा इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे 10.15च्या वरती एक लाईन. त्यानंतर इथं शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. मी 1.5 इंच घेतली. त्यानंतर बघा इथं पुन्हा एकदा टेप असा ठेवून 17 इंचावर मार्किंग करून घेते, कारण आपली ब्लाऊजची उंची किती आहे बॅक पार्टची 16 आहे, पण आपण 1 इंच प्लस करून 17वर मार्किंग करून घेतो. तर हे बघा खालून कापड थोडं तिरपं असेल त्यामुळे मी थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. आता आपण ते स्ट्रेट करून घेऊ अशा पद्धतीने. ते इथे पुढे चेक करून घ्यायचं आहे पुन्हा, कारण आपल्याला पाठीचा जो पार्ट आहे तो तिरपा नको हवा आहे त्यासाठी. हे बघा स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता यामध्ये कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपले 36 आहे. कमर किती 36 भागिले 4 करायचे. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही. तर हे बघा 36चा चौथा भाग किती झाला 9 इंच. त्याच्यानंतर आपण बॅकला टक्स घेणार आहे. डीप नेक आहे त्यामुळे बॅकला आपण 1 इंचाचा टक्स घेणार आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊ. त्यानंतर हा पार्ट देखील जोडून घ्यायचा आहे. आता इथं बघा आपल्याला इथं शोल्डर मायनस करायचं आहे. आपण आता चार्ट बघून शोल्डर मायनस केलं आहे, तर ती इथं मी तुम्हाला एकदा दाखवते किती मायनस केलं आहे 3 इंच. तर आपलं तयार शोल्डर किती म्हणजे फुल शोल्डर 15.5. हे बघा 15.5मधून 3 इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती 12.5. तर त्याला भागिले 2 करायचं आहे किती 6.25. ते बघा इथून मार्किंग करायची फोल्ड बाजूकडून 6.25वर. मार्किंग करायची. त्यानंतर इकडे देखील सेम 6.25वर मार्किंग करायची छातीच्या लाईन. त्यानंतर स्केलने आपण ते दोन्ही मार्किंग अशा जोडून घेऊ. या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. टेप अशा पद्धतीने ठेवून सेंटरवर एक मार्किंग करायची. तर हे बघा आता क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची 6.25 इंचावर, कारण आपली जी साईज आहे ती प्लस आहे त्यामुळे आपण बॅकला आपण 6.25 इंचावर करणार आहे. फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. जसा सेट होतोय आर्महोल हे फ्रेंच कव तशा पद्धतीने सेट होऊ द्यायचं आहे आणि शेप देऊन घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपला शेप देऊन झाला आहे. तर आता इथे किती मायनस झालं आहे तेवढंच इकडे देखील करायचं आहे. ते बघा मी चेक करून घेते. ते इकडे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे. स्केलने आपण एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला स्केल छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची. आपला जर गळा या स्केलच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. आता आपला गळा स्केलच्या खालीच जाणार आहे कारण 10 इंच आपल्या बॅकनेकची गळ्याची उंची, त्यामुळे वरतून आपण किती मायनस करणार आहे अर्धा इंच. हे बघा अर्धा इंच मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आपण असं जोडून घेऊ.
त्यानंतर रेडी शोल्डरची मार्किंग करायची. रेडी शोल्डर किती आहे आपला 2.5 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 इंच मार्किंग करते, कारण अर्धा इंच इकडनं जाणार आहे स्लीव जॉईंटसाठी आणि अर्धा इंच गळ्याच्या साईडने. त्यानंतर बघा हा जो आर्महोल आपण ड्रॉ केला आहे, त्या लाईनवर आपल्याला 2 लाईन इतकंसं इथे मार्किंग करायचं आहे. हे बघा दिसलं. त्यानंतर आपल्याला ते असं क्रॉसमध्ये इकडे जॉईंट करायचं आहे. तर का तर आपले शोल्डर हे सरळ नसतात, स्ट्रेटमध्ये असतात, त्यामुळे आपण असं क्रॉसमध्ये मार्किंग केलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट अस्तरवर मार्किंग केलं आहे. आता जेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट डायरेक्ट अस्तर मार्क नाही करणार आहे, कारण कापड जास्ती वेस्टच जाईल. त्यामुळे अगोदर आपण कार्डशीटवर फ्रंट पार्ट मार्क करू, त्यानंतर इथं ठेवून ते पॅटर्न ठेवून चेक करू, त्यानंतर मागच्या गळ्याची मार्किंग करू, मग आपण बॅक पार्ट कट करू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.